Okay, good afternoon to all. Today we have to see what is mean by tariff. टॅरिफ म्हणजे तुमचं कॉस्ट किंवा युनिट जे काही कॉस्ट आहे कंझ्युमर कडून आपल्याला घ्यायची त्याला म्हणतात टॅरिफ. काही काही जण टॅरिफ उच्चार करतात, काही काही जण तारीफ उच्चार करतात. वी हॅव टू से टॅरिफ मेथड. सो व्हॉट इज मीन बाय टॅरिफ? द रेट ॲट विच द इलेक्ट्रिकल एनर्जी इज सप्लाइड टू द कंझ्युमर इज नोन ॲज टॅरिफ. द रेट ॲट विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज सप्लाइड, जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करतोय आपण कुणाला, कंझ्युमरला, तर त्याचा जो काही रेट आहे त्याला काय म्हणायचं? टॅरिफ. द रेट ॲट विच द इलेक्ट्रिकल एनर्जी इज सप्लाइड टू द कंझ्युमर इज नोन ॲज टॅरिफ. जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आपण जनरेट करतोय पॉवर प्लांट पासून, तर त्या पॉवर प्लांट जी काही एनर्जी आहे ती कंझ्युमरला जी आपण सप्लाय करतोय त्याचा जो काही रेट डिफाईन करतो, मग तो आपण बघितला मागच्या वेळी. डोमेस्टिक साठी वेगळा आहे, तुमच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी वेगळा आहे, म्युन्सिपल लोडसाठी वेगळा आहे. म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ लोडला डिफरंट डिफरंट युनिट कॉस्ट आहे त्याची. मग कशावरून ठरवायची ही कॉस्ट किंवा काय त्या व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅरिफ? पहिला फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, रिकव्हरी ऑफ कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटर ॲट जनरेटिंग स्टेशन. पहिलं काय आपल्याला, किंवा टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिकल एनर्जी ॲट द पॉवर स्टेशन. आपल्याला काय करायचे? वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. पॉवर स्टेशनला जी काही एनर्जी प्रोड्यूस होती इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी टॅरिफ मेथड फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. तर त्याच्यामध्ये टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी, आपल्याला जनरेट करायची इलेक्ट्रिसिटी, त्यासाठी काय रिक्वायर्ड आहे? मशीन्स रिक्वायर्ड आहेत, इक्विपमेंट्स वी आर युझिंग. मग कुठले कुठले इक्विपमेंट्स किंवा कुठल्या कुठल्या मशीन्स आपण यूज करतो? तर लार्ज साईज ऑफ अल्टरनेटर, वी आर युझिंग लार्ज साईज ऑफ अल्टरनेटर किंवा टर्बाईन. इंडक्शन मोटर वापरतो, बॉयलर वापरतो. तर ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे? कॉस्ट लागणार आहे तुम्हाला. आपण फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह बघतोय, रिकव्हरी ऑफ कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटर ॲट जनरेटिंग स्टेशन. म्हणजे वी हॅव टू generate electricity, but for that generating electricity we are required machines, different types of machines and equipments we are using. So in that equipments we are using alternator, turbine, induction motor or boiler. For that equipments we are paying some amount, so that is they are more costly or cost is required more. For the generating station, रिकवर द कॉस्ट फ्रॉम कंझ्युमर ॲज अ चार्ज. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जी काही जनरेटिंग स्टेशन पासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट होती, तर ती कंझ्युमरला आपण विकून काय करायचंय, एक प्रकारची कॉस्ट आपल्याला घ्यायची. म्हणजे चार्ज तुम्ही त्याच्या पाठीमागे तुम्हाला काय मिळणार आहे? 3 युनिट्स 10 युनिट्स जळले तर त्याच्या पाठीमागे तुम्हाला काय मिळणार आहे? त्याच्याकडून एक कॉस्ट मिळणार आहे एक प्रकारची. अँड रेट इज डिपेंडिंग अपॉन द जनरेशन ऑफ कॉस्ट. जी काही जनरेशन कॉस्ट आहे त्याच्यावर तुमचा काय डिपेंड असणार आहे? रेट डिपेंड असणार आहे. दिस इज फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. काय? रिकव्हरी ऑफ कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटर ॲट जनरेटिंग स्टेशन. मग त्यामध्ये आपण बघितलं, जनरेशन इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची म्हणजे इक्विपमेंट पाहिजेत, मशीन पाहिजेत. मग त्या मशीन आपण कोणत्या यूज करतो? त्यामध्ये टर्बाईन यूज करतो, मोटर यूज करतो, अल्टरनेटर यूज करतो. मग जे काही जनरेट करताय स्टेशन, ते रिकवर तुम्हाला कशातून मिळणार आहे? आपण जे पॉवर प्लांटला पैसा खर्च केला, तर तो पैसा कशामधून मिळणार आहे? तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करून त्याच्याकडून कॉस्ट घेणार आहे, म्हणजे तुमची रिकव्हरी ऑफ कॉस्ट होणार आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण देऊन काय करणार आहे? कॉस्ट रिकवर करणार आहे तुमची. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी मशीन अँड इक्विपमेंट्स आर युज्ड. ते बघितलं. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता ह्याचं मिनिंग काय? आता आपण जनरेट केली इलेक्ट्रिसिटी, काय केली? जनरेट केली. आफ्टर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी वी हॅव टू ट्रान्सफर दॅट एनर्जी और दॅट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मग त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? इलेक्ट्रिसिटी इक्विपमेंट्स लागणार आहेत, म्हणजे ट्रान्समिशन लाईन लागणार आहे, डिस्ट्रीब्युशन लाईन्स लागणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? पैसे परत त्यासाठी पे करायचे. त्यासाठी मग ते पण पैसे काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? रिकव्हरी ऑफ कॉस्ट हे प्रत्येक ठिकाणी येणार, कारण की आपल्याला चार्ज जो आपण देतो इलेक्ट्रिसिटीचा, त्याच्यातून आपल्याला काय मिळवायचे? मनी. आपल्याला त्याच्यातून आपल्याला कॉस्ट आपल्याला रिकव्हर करायची त्याच्यातून. मग वी हॅव टू रिक्वायर ट्रान्समिशन लाईन, किंवा टावर असतील किंवा पोल्स असतील आपल्याला लागणार आहेत ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटीसाठी.
त्यामुळे त्यामधून पण आपल्याला काय करायचंय, रिकव्हरी ऑफ कॉस्ट. दिस इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह. थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय, मेंटेनन्स कॉस्ट शुड बी रिकवर. मेंटेनन्स कॉस्ट शुड बी रिकवर. व्हॉट इज मीन बाय मेंटेनन्स कॉस्ट शुड बी रिकवर. आता एक पॉवर प्लांट उभा केला तुम्ही, पॉवर प्लांट उभा केला, मशिनरी आणल्या, सगळ्या इक्विपमेंट्स आणले, आपले जे काय तुम्हाला मशीन्स इक्विपमेंट्स लागतात ते तुम्ही इन्स्टॉल केलं. पॉवर प्लांट तुमचा इन्स्टॉल झाला, पण त्याचं मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे सगळं तुमचं लाईफ टाइम चालणार आहे का, मध्येच काहीतरी एखादा स्क्रू गेला, एखादी मोटर बंद पडली, तर त्याचं काय मेंटेनन्स कॉस्ट. म्हणजे पहिल्यांदा पॉवर स्टेशन, सेकंड ट्रान्समिशन लाईन आणि थर्ड कंझ्युमर कडे जाणार. मग पॉवर स्टेशन आपण काय केला, उभा केला. मग ट्रान्समिशन लाईन ज्यावेळी आपण हे करतोय त्यावेळी काही होऊ शकतं, एखाद्या ट्रान्समिशन लाईन मध्ये फॉल्ट आला किंवा एखादी मोटर बंद पडली, तर त्यासाठी काय लागतं, मेंटेनन्स लागतोय. सो मेंटेनन्स कॉस्ट शुड बी रिकवर. त्याच्यातून आपल्याला मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा आपल्याला काय मिळाली पाहिजे, जो आपण चार्ज देतोय त्याच्या कॉस्ट मधून मेंटेनन्स कॉस्ट शुड बी रिकवर. नेक्स्ट लास्ट इज अ जनरेटिंग स्टेशन शुड नॉट गेट मोर प्रॉफिट फ्रॉम कंझ्युमर. इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर कंझ्युमर कडून जास्त प्रॉफिट त्यांना झाला नाही पाहिजे. नॉट गेट मोर प्रॉफिट फ्रॉम कंझ्युमर म्हणजे आपल्याला मिनिमम कॉस्ट मध्ये काय मिळाली पाहिजे, जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती मिनिमम कॉस्ट मध्ये आपल्याला मिळाली पाहिजे. दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅरिफ. व्हॉट इज मीन बाय टॅरिफ, द रेट ॲट विच द इलेक्ट्रिकल एनर्जी इज सप्लाइड टू द कंझ्युमर इज नोन ॲज टॅरिफ. And what are the objectives of tariff? First objective is a recovery of cost of electrical energy generator at generating station, or in other word, we have to say to calculate the cost of producing electrical energy at power station. Second objective is recovery of cost. Second objective is a recovery of the cost in transmission and distribution of electricity. Recovery of cost in transmission and distribution of electricity. म्हणजे आपण बघितलं ह्यामध्ये तुम्हाला पोल लागतात, टॉवर लागतात, ट्रान्समिशन लाईन लागतात, कारण की आपल्याला इलेक्ट्रिसिटी वी हॅव टू ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सो दिस इज सेकंड ऑब्जेक्टिव्ह, रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. थर्ड, what is third objective? Maintenance cost should be recover. जे काही पॉवर प्लांट आहे त्याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईन मध्ये काही फॉल्ट येऊ शकतो किंवा एखादी वायर तुमची कट होऊ शकते, कोणताही जो काही असेल तो मेंटेनन्स कॉस्ट काय करायची, आपल्याला रिकव्हर करायची किंवा कशामधून, या टॅरिफ मधून. अँड लास्ट फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज जनरेटिंग स्टेशन शुड नॉट गेट मोर प्रॉफिट फ्रॉम कंझ्युमर. जनरेटिंग स्टेशन शुड नॉट गेट मोर प्रॉफिट फ्रॉम कंझ्युमर. म्हणजे कंझ्युमर रेट ऑफ टॅरिफ इज ऑलवेज रिमेन्स मिनिमम सो दॅट कंपनी डिडंट गेट मोर प्रॉफिट. म्हणजे जो काय कंझ्युमर साठी जो आपला रेट आहे तो काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. म्हणजे हे काय झालं, फोर्थ ऑब्जेक्टिव्ह, जनरेटिंग स्टेशन शुड नॉट गेट मोर प्रॉफिट फ्रॉम द कंझ्युमर. म्हणजे मिनिमम प्रॉफिट, मिनिमम रेट पाहिजे आपल्या कंझ्युमर साठी. दिस इज नथिंग बट टॅरिफ अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टॅरिफ. सो आता नेक्स्ट, टॅरिफ मेथड्स. Tariff methods. What are the different types of tariff methods? First is a simple tariff method. Second is a flat rate tariff method. Block rate tariff method. Two-part tariff method. Three-part tariff method. असे डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ मेथड्स आहेत. आता फर्स्ट बघायचे आपल्याला, व्हॉट इज फर्स्ट, सिंपल टॅरिफ मेथड. आता बघा, व्हॉट इज मीन बाय सिंपल टॅरिफ मेथड. सो इन सिंपल टॅरिफ मेथड पर युनिट रेट इज फिक्स्ड. म्हणजे जो काय चार्ज आहे तो पर युनिट रेट, एकदा सपोज 30 डेज साठी 20 युनिट वापरले तुम्ही तर 3 रुपये चार्ज फिक्स्ड आहे तो आपला. घरातला जो काही चार्ज आहे तो 3 RS पर युनिट फिक्स्ड रेट आहे तो. मग 30 डेज आपण 20 युनिटच वापरले तर किती होणार आहे, 60 RS. म्हणजे मी कमीत कमी वापरले तरी तेवढाच आहे, आणि जास्तीत जास्त जर तुम्ही युनिट स्पेंड केले, म्हणजे एखाद्याने 100 युनिट्स वापरले तर 100 युनिट्सला पण ते किती असणार आहे, 300 RS. म्हणजे तेवढाच आहे. किंवा एखाद्याने 1000 युनिट वापरले तरी पण त्याला 3 RS पर युनिट फिक्स्ड रेट आहे, तो चेंज होणार नाही. मीन्स इन सिंपल टॅरिफ मेथड पर युनिट रेट इज फिक्स्ड. म्हणजे एक अमाऊंट ठरली पर युनिट, ती तुमची फिक्स्ड आहे, ती काही चेंज होणार नाही. तुम्ही कमी वापरा, डोमेस्टिक साठी वापरा किंवा
बाहेर स्मॉल स्केल साठी वापरा, लार्ज स्केल साठी वापरा, ती अमाऊंट कशी फिक्स्ड आहे, त्याला काय म्हणायचं, सिम्पल टॅरिफ मेथड. सो फॉर एक्झाम्पल 3 RS युनिट पर युनिट फिक्स्ड रेट आहे हा, आणि 30 days ला वापरला तर 30 days मध्ये तुम्ही 20 युनिट वापरले तर 60 RS तुमचं झालं. म्हणजे हे काय झालं, फिक्स्ड झालं, त्याच्यामध्ये नो चेंज आहे. म्हणजे तुम्ही कितीही वापरा, एका महिन्यामध्ये तुम्ही किती युनिट जरी वापरले तरी तो रेट कसा असणार आहे, फिक्स्ड असणार आहे. दिस इज नथिंग बट सिम्पल टॅरिफ मेथड. सो what are the advantages of simple tariff method? This method is simple, easy to understand and apply. Easy to understand and apply. These are the advantages. What are the disadvantages of this method? So सेम चार्ज फॉर स्मॉल अँड बिग कंझ्युमर. एखादा बिग कंझ्युमर असेल तरी पण त्याला तोच चार्ज आहे, एखादा स्मॉल असेल तरी पण त्याला तोच चार्ज आहे. दिस इज द डिसएडव्हान्टेज ऑफ द सिम्पल टॅरिफ मेथड. अँड चार्ज इज नॉट डिपेंड्स ऑन लोड. म्हणजे मी जास्त लोड वापरते म्हणून मला कमी चार्ज, किंवा कमी वापरते म्हणून जास्त चार्ज, असं नाही. दिस चार्ज इज नॉट डिपेंड्स ऑन लोड, इट डिपेंड्स ऑन ओनली युनिट. युनिट रेट जो आहे त्याच्यावर तुमचा टॅरिफ मेथडचा चार्ज डिपेंड असतो. दिस इज नथिंग बट simple tariff method. Second is a flat rate tariff method. So flat rate tariff method. So in flat rate tariff method, it depends on only load. म्हणजे जो काय लोड तुम्ही वापरता, मग तो लाईट लोड असेल किंवा हेवी लोड असेल, डिफरंट कंझ्युमर डिफरंट रेट्स. म्हणजे कॅटेगरी वाईज वी हॅव टू गिव्ह द कॉस्ट ऑफ पर युनिट. जी काही कॉस्ट आहे ती कशी कॅटेगरी वेगवेगळ्या केल्या जातात. मीन्स लाईट लोडच्या कॅटेगरी कोणत्या, हेवी लोडच्या कॅटेगरी कोणत्या, लाईट लोड मध्ये अजून कोणत्या वेगळ्या, डोमेस्टिक असेल तुमचं किंवा अजून ऑफिस वगैरे असतील, शाळा असतील, हेवी लोड मध्ये कोणत्या, लार्ज स्केल इंडस्ट्रीज असतील. तर हे काय केले जाते, कॅटेगरी वाईज फ्लॅट रेट टॅरिफ मेथड यूज केली जाते. मग त्याच्यामध्ये फक्त लोड कन्सिडर केला जातो की तो लोड कसा आहे, लाईट लोड आहे की हेवी लोड आहे. सो in flat rate tariff method it depends on load, only load, and different consumers different rate. म्हणजे डिफरंट कंझ्युमर साठी डिफरंट रेट्स आहेत. लाईट लोडचा कंझ्युमर असेल तर त्यासाठी डिफरंट लोड आहे, हेवी लोडचा कंझ्युमर असेल तर त्यासाठी डिफरंट रेट आहे. सो लाईट लोड, when we are using electricity for domestic purpose it is known as a light load. म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी डोमेस्टिक पर्पज साठी यूज करतोय, फॉर एक्झाम्पल बल्ब, फॅन, रेफ्रिजरेटर, तर ती काय झाली, लाईट लोड झाली. अँड रेट ऑफ डोमेस्टिक पर्पज इज 60 पैसे पर युनिट असेल सपोज. आणि आता सपोज हेवी लोड आहे, वेन वी आर युझिंग इलेक्ट्रिसिटी फॉर हेवी मशीन्स नोन ॲज अ हेवी लोड. पण ह्यामध्ये उलट आहे बघा. म्हणजे सपोज इंडक्शन मोटर चालवायची, सिंक्रोनस मोटर चालवायची, जे काही इंडस्ट्रीमध्ये तुमच्या मोटर्स असतील इलेक्ट्रिकल मध्ये येतात किंवा अजून काय चालवायचं असेल तर ते हेवी लोड मध्ये येतात. पण त्यासाठी फ्लॅट रेट टॅरिफ मेथड जर यूज केली तर त्यामध्ये रेट कसा आहे, 55 पैसे पर युनिट, आणि डोमेस्टिकला कसा आहे 60 पैसे पर युनिट. मग लोड कशाला जास्त, सॉरी रेट कशाचा जास्त आहे, तर लाईट लोडचा जास्त आहे. त्यामुळे हा एक डिसएडव्हान्टेज काय आहे ह्याचा एक. तर फर्स्ट ऍडव्हान्टेज, मोर फेअर टू द कंझ्युमर. कॅटेगरी वाईज करतात त्यामुळे कंझ्युमरला फेअर आहे ही मेथड, आणि सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत ह्या मेथड मध्ये. अँड व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज, एक्सपेन्सिव्ह रेट ऑफ डोमेस्टिक पर्पज कम्पेअर टू इंडस्ट्रियल पर्पज. ह्या मेथड मध्ये जे काही रेट आहे डोमेस्टिकचा तो जास्त आहे ऍज कम्पेअर टू द इंडस्ट्रियल पर्पज. अँड सेपरेट मीटर, ह्यामध्ये सेपरेट मीटर लावावे लागतात, कारण की एखाद्याचा हेवी असेल एखाद्याचा कमी असेल तर सेपरेट मीटर्स आर रिक्वायर्ड. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स कसे वाढतात. डिफरंट लोड असतील, डिफरंट मीटर आपल्याला सेपरेट मीटर ह्याच्यामध्ये बसवावे लागतात. सो दिस इज नथिंग बट फ्लॅट रेट टॅरिफ मेथड. काय सांगितलं, फ्लॅट रेट टॅरिफ मेथड मध्ये ओनली डिपेंड्स ऑन लोड. आणि मागची जी होती सिम्पल टॅरिफ, इट डिपेंड्स ऑन चार्ज पर युनिट रेट. जी काय चार्ज आहे, केवढा तुमचा चार्ज पर युनिट रेट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ही आहे ती ओनली लोडवर डिपेंड आहे. सो इन फ्लॅट रेट टॅरिफ रेट डिपेंड्स ऑन अ लोड. डिफरंट कंझ्युमर साठी डिफरंट रेट आहेत. लाईट लोड, हेवी लोड, टू टाइप्स ऑफ लोड ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. लाईट लोड मध्ये इलेक्ट्रिसिटी फॉर डोमेस्टिक पर्पज आपण यूज करतो, आणि हेवी लोड साठी इलेक्ट्रिसिटी आपण मशीन्स किंवा इक्विपमेंट्स यूज करतो. ते कशामध्ये, हेवी लोड साठी. रेट फॉर डोमेस्टिक पर्पज इज 60 पैसे पर युनिट इन फ्लॅट रेट टॅरिफ मेथड, आणि 55 पैसे पर युनिट हेवी लोड साठी. सो एक्सपेन्सिव्ह आहे कशा, डोमेस्टिक पर्पज साठी ही ऍज कम्पेअर टू द इंडस्ट्रियल पर्पज. दिस इज वन ऑफ द डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट इज अ
ब्लॉक रेट टॅरिफ मेथड. आता व्हॉट इज मीन बाय ब्लॉक रेट टॅरिफ मेथड? सो ब्लॉक रेट टॅरिफ मेथड मध्ये काय करायचंय तुम्हाला, ह्याच्यामध्ये एकच मीटर रिक्वायर्ड आहे. पण आता पहिलं 30 डेज आहेत माझ्याकडे, एका महिन्याचं लाईट बिल भरायचं असतं आपल्याला. तर एका महिन्यामध्ये मी 40 युनिट्स वापरले. पहिला ब्लॉक आहे 40 युनिट्सचा, त्याचा रेट होता 60 पैसे पर युनिट. 40 युनिट्स वापरले, त्याचा रेट काय होता 60 पैसे पर युनिट. 40 युनिट्स मी काय केले म्हणजे वापरले. आता मला पुढचे 40 युनिट्स वापरायचे, मग मी सेकंड ब्लॉक मधले जी काय लाईट आहे ती घेतली, म्हणजे 40 युनिट सेकंड ब्लॉक मी युटिलाइज करणार. मग त्या सेकंड ब्लॉकचा काय आहे रेट 55 पैसे पर युनिट. म्हणजे सेकंड ब्लॉकला मला किती 5 पैशाने अजून कमी मिळाले. परत ते पण युटिलाइज केले मी 30 डेज मध्येच. मग थर्ड ब्लॉक कडे गेले मी, तर थर्ड ब्लॉक मध्ये किती 50 पैसे पर युनिट, म्हणजे अजून 5 पैसे तुमचा रेट काय झाला कमी झाला. आणि 40 युनिट नेक्स्ट तो कंझ्युम केल्यानंतर चौथा ब्लॉक मध्ये आल्यानंतर मला नंतर कितीने मिळणार 45 पैसे पर युनिट. म्हणजे जसं जसं तुम्ही ब्लॉक विकत घेत झालं एखाद्या युनिटचे, तसं तसं तुमचे युनिट्सची जी काय कॉस्ट आहे ती काय होणार कमी होणार. तर त्याला काय म्हणायचं ब्लॉक रेट, त्याला काय म्हणायचं ब्लॉक रेट टॅरिफ मेथड. त्याला काय म्हणायचं ब्लॉक रेट टॅरिफ मेथड. नेक्स्ट इज अ two-part tariff method. So what is mean by two-part tariff method? So in this method, rate is divided into two parts. रेट जो आहे तो दोन पार्ट मध्ये डिवाइड केलाय. फर्स्ट पार्ट इज अ मॅक्झिमम डिमांड. मॅक्झिमम डिमांड म्हणजे काय म्हणतो आपण, मॅक्झिमम अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंझ्युम्ड बाय कस्टमर इज नोन ॲज अ मॅक्झिमम डिमांड. सो इन दिस मेथड रेट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. एक तर मॅक्झिमम डिमांड वर तुमचा कॉस्ट तुमच्याकडून घेतली जाईल, किंवा रनिंग चार्ज. रनिंग चार्ज म्हणजे काय, गिव्ह द चार्ज पर युनिट रेट. गिव्ह द चार्ज पर युनिट रेट म्हणजे तुमचं जेवढा चार्ज तुम्ही यूज करताय तेवढाच तुम्ही रेट द्यायचा, त्याला काय म्हणायचं रनिंग चार्ज. तर टू पार्ट टॅरिफ मध्ये तुमच्याकडून कॉस्ट कशी घेतली जाते, मॅक्झिमम डिमांड प्लस रनिंग चार्ज. टू पार्ट टॅरिफ मेथड मध्ये टोटल कॉस्ट इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड प्लस रनिंग चार्ज. हे काय झालं टू पार्ट मेथड. आता टू पार्ट टॅरिफ मेथड आहे. नेक्स्ट असेल सपोज थ्री पार्ट टॅरिफ मेथड. थ्री पार्ट मध्ये काय असणार आहे, मॅक्झिमम डिमांड, रनिंग चार्ज आणि थर्ड कुठला असणार आहे तर सेमी कंडक्टर. थ्री पार्ट मध्ये काय असणार आहे तुमचा मॅक्झिमम फिक्स्ड चार्ज, रनिंग चार्ज. फिक्स्ड चार्जलाच तुम्ही काय म्हणता मॅक्झिमम डिमांड, रनिंग चार्ज. आणि जे काय आपण एखादा आपल्या घरामधलं हे झालं, घरामधल्या आपल्या वायर निघाली किंवा लाईट बंद पडली, तर आपण काय करतो वायरमॅन बोलवतो. वायरमॅन बोलवल्यानंतर जे काय आपण चार्ज करतो त्याला म्हणायचं, त्याला एक नाव आहे सेमी फिक्स्ड चार्ज. त्याला काय म्हणायचं सेमी फिक्स्ड चार्ज. पहिला चार्ज कुठला कशामधला थ्री पार्ट टॅरिफ मधला फिक्स्ड चार्ज, दुसरा चार्ज सेमी फिक्स्ड चार्ज आणि रनिंग चार्ज. रनिंग चार्ज म्हणजे कळालं तुम्हाला, रनिंग चार्ज म्हणजे आपण जेवढी कॉस्ट एनर्जी वापरतोय लोड वापरतोय तेवढी पर युनिटनी द्यायची. फिक्स्ड चार्ज म्हणजे तुमची मॅक्झिमम डिमांड. आणि सेमी फिक्स्ड चार्ज म्हणजे आपण ज्यावेळी घरामध्ये इलेक्ट्रिसिटी वापरतो त्यामध्ये काही फॉल्ट आला तर आपण बाहेरून एक वायरमन बोलवतो, तर तो फिक्स्ड करतो तो चार्ज, त्याला सेमी फिक्स्ड चार्ज म्हणायचं. सो ह्या तिघांची बेरीज टोटल चार्ज काय करतो आपण कसा कॅल्क्युलेट करतो ए प्लस बी प्लस सी. सपोज फिक्स्ड चार्ज ए सपोज करा, सेमी फिक्स्ड चार्ज बी आणि सी रनिंग चार्ज. चार्ज मेड ड्युरिंग इच बिल्डिंग, बी चार्ज इन किलोवॅट. हे बघू नका एबीसी, त्यामध्ये एबीसी म्हणजे काय, ए मीन्स फिक्स्ड चार्ज, बी मीन्स सेमी फिक्स्ड चार्ज आणि सी मीन्स रनिंग चार्ज. तर ह्या तिघांची काय करतो ऍडिशन आणि त्याच्यावरून काय काढतो टोटल चार्ज. तर कशामध्ये हे थ्री पार्ट टॅरिफ मेथड मध्ये. हे दुसरे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये.
कळालं? हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या सिलेबसमध्ये. आणि अजून एक मेथड आहे, सिलेबसमध्ये नाहीये पण, मॅक्झिमम डिमांड टॅरिफ. म्हणजे एनर्जी कन्झ्युम्ड इन चार्ज ऑन द बेसिस ऑफ मॅक्झिमम डिमांड. जशी जास्त असेल तशी तुमची त्याच्यावर तुमचा चार्ज डिपेंड करतो. म्हणजे मॅक्झिमम डिमांड टॅरिफ मध्ये मॅक्झिमम डिमांड इज तुमची कस्टमरची काय आहे ती बघितली जाते. आणि मग एखादा कस्टमर म्हणू शकतो की माझी मॅक्झिमम डिमांड जास्त आहे, तर त्यासाठी वेगळे मीटर लावतात. मॅक्झिमम डिमांड साठी खरंच यांची मॅक्झिमम डिमांड आहे का, त्यासाठी सेपरेट मीटर लावतात ते. मग युनिट्स कन्झ्युम्ड कसे काढतात? मॅक्झिमम डिमांड मायनस मेजर्ड बाय मॅक्झिमम डिमांड बाय मीटर. म्हणजे मीटरने जी मेजर केली आणि ह्यांची खरंच मॅक्झिमम डिमांड आहे का, त्याच्यावरून युनिट कन्झ्युम्ड काढतात. तर हे आहे मॅक्झिमम डिमांड टॅरिफ मेथड. कोणत्या कोणत्या आहेत? First tariff, the rate at which electrical energy supplied to the consumer is known as tariff. Objective of tariff, to calculate the cost of producing electrical energy at the power station. Second objective is to recover the cost on the capital investment in transmission and distribution system. Third objective, recovering of cost of operation and maintenance of supply of electrical energy. And last, fourth objective is a suitable profit on capital investment. Types of tariff method: simple tariff, flat rate tariff, straight line meter, block meter rate, two-part tariff and three-part tariff. So ह्याच्यामध्ये ही आहे ती स्ट्रेट लाईन सिंपल टॅरिफ. फर्स्ट आहे ती सिंपल टॅरिफ. When there is a fixed rate per unit of energy consumed, it is called as a simple tariff, or it is also called as a uniform tariff method. Simple tariff is also called as a uniform tariff method. When तुमचा रेट पर युनिट ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड काय आहे, त्याचं फिक्स्ड रेट आहे, त्याला काय म्हणायचं? सिंपल टॅरिफ मेथड. ऍडव्हान्टेजेस: सिंपल मेथड आहे, इझी टू अंडरस्टँड, इझी टू अप्लाय. इच कन्झ्युमर हॅज टू पे अकॉर्डिंग टू हिज युटिलायझेशन. मी कमी यूज करते इलेक्ट्रिसिटी तर मी कमी पे करणार, एखादा जास्त यूज करत असेल तर तो जास्त पे करणार. सो डिसएडव्हान्टेज: दिस कॉस्ट पर युनिट इज हाय, देर आर नो इन्सेंटिव्ह. ह्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह वगैरे तुम्हाला मिळत नाही. इरेग्युलर हे ऍप्लिकेशन बरोबर आहे का नाही माहित नाही. दिस मेथड इज अप्लिकेबल फॉर इरेग्युलर पर्पज. हे सोडून द्या, हे नका बघू. आणि फ्लॅट रेट टॅरिफ बघितलं आपण, कॅटेगरी वाईज डिवाइड केलेली आहे. इकडं चार्ज, इकडं युनिट कन्झ्युम्ड किलोवॅट आवर मध्ये. सो इन दिस मेथड डिफरंट टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स आर चार्ज्ड ॲट डिफरंट रेट्स ऑफ कॉस्ट पर युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम्ड. म्हणजे हे कशावर डिपेंड आहे? लोडवर डिपेंड आहे. The each category is charged money at fixed rate similar to simple tariff method. The different rates are decided according to the consumer, their loads and load factors. म्हणजे कंझ्युमर कोणता आहे, किती लोड वापरतो आणि किती लोड फॅक्टर आहे त्याच्यावर काय डिपेंड आहे. कोणती? फ्लॅट रेट tariff method. So what are the advantages? More fair to the different consumer, simple calculations. And disadvantage: separate meters are required for lightening the load किंवा power load साठी. आणि application of such tariff is expensive and complicated. हे काय झालं त्याचे डिसएडव्हान्टेजेस. आता ब्लॉक मीटर नाही, हे ब्लॉक टॅरिफ मेथड आहे. सो ह्या मेथड मध्ये काय केलं जातं, तर वेगवेगळे ब्लॉक सांगितलं मी. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट 50 युनिट्स मे बी चार्ज. आपण सपोज पहिले 50 युनिट वापरले, त्याला चार्ज किती आहे? 3 RS पर युनिट. नेक्स्ट 50 वापरले आपण तर 2.5 RS पर युनिट. आणि नेक्स्ट 50 युनिटला 2 RS पर युनिट. म्हणजे जसं जसं तुम्ही ब्लॉक घेत जाईल, कन्झ्युम्ड एनर्जी जसं जसं ह्यात करत जाईल, तसं तसं पहिल्या स्टार्टिंगला हाय रेट आहे, प्रोग्रेसिव्हली ते काय होतोय, ब्लॉक 2 पासून रिड्यूस होतोय. तर ह्याला काय म्हणायचं? ब्लॉक मेथड, ब्लॉक टॅरिफ मेथड. आता नेक्स्ट आहे ती टू पार्ट टॅरिफ मेथड. ह्याच्यामध्ये टोटल कॉस्ट चार्ज टू द कंझ्युमर कन्सिस्ट ऑफ 2 कॉम्पोनंट. कशावर डिपेंड आहे? 2 कॉम्पोनंटवर. टू पार्ट टॅरिफ मध्ये फर्स्ट इज अ फिक्स्ड चार्ज, सेकंड इज अ रनिंग चार्ज. इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज टोटल कॉस्ट इज इक्वल टू A+B इन RS. म्हणजे पहिला आहे ते फिक्स्ड कॉस्ट आहे, बी म्हणजे रनिंग चार्ज किंवा रनिंग कॉस्ट म्हणू शकतो. 3 पार्ट मध्ये फिक्स्ड चार्ज, सेमी फिक्स्ड चार्ज अँड रनिंग चार्ज. when the total charge to be calculated on the basis of 3 parts. यामध्ये 3 parts मध्ये कॅल्क्युलेट होते फिक्स्ड चार्ज, सेमी फिक्स्ड चार्ज अँड रनिंग चार्ज. These are the different types of tariff methods. Up to this any doubt? ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे?
यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? एन म्हणजे काय ओळखायचं? नो मॅम. नो मॅडम, नो मॅडम. ठीक आहे, कळालं. ह्या हे डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ मेथड्स आहेत. आता एक लास्ट फक्त पॉइंट राहतोय, तो आफ्टर आयस यू विल टेक. तर पॉवर जनरेशन प्लांट सिलेक्शन ऑफ साइट्स असे 2 पॉइंट राहते, ते आपण लास्ट घेऊया. 1 मिनिट. थँक्यू.